संगमनेर तालुक्यातील उमरी बाळापूर येथील पंकज कांबळे हा 22 वर्षीय तरुण त्याला विजेचा जबर धक्का लागला आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला। याच्या मृत्यूस जबाबदार ठरवत आश्वी पोलीस ठाण्यात ग्रामसेवक, सरपंच आणि अन्य एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत शरद कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय, 28 नोव्हेंबर 2024 रोजी पुतण्या पंकज कांबळे हा गावातील आकाश गीते आणि भाऊराव बर्डे यांच्या समवेत शेणखत भरण्याच्या कामासाठी संजय शिखरे यांच्या वस्तीवर गेला असता आकाश गीते याने भाऊ अरुणला फोन करून सांगितलं, शेणखत भरण्याचं काम सुरू असताना ग्रामपंचायत दलित वस्ती अंतर्गत असलेल्या पथदिव्यांच्या खांबाला बांधलेल्या सर्व्हिस वायरला फावडे लागल्यामुळे विजेचा जबर धक्का लागल्यामुळे पंकज बेशुद्ध पडला। त्यामुळे मी आणि भाऊ अरुण तात्काळ घटनास्थळी गेलो असता पथदिव्याच्या 2 खांबातील जोडलेली केबल ही ज्या तारेनं बांधली होती ती केबल जमिनीपासून अवघ्या 5 फूट अंतरावर लोंबकळत होती। ती खालीच शेणखताचा ढिगारा आणि त्या खालीच शेणखताचा ढिगारा होता। बेशुद्ध पडलेल्या पुतण्या पंकजला उपस्थितांच्या मदतीने उपचारासाठी आश्वीतील खासगी रुग्णालयात नेलं असता लोणी येथील रुग्णालयात हलवण्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्याला लोणी येथे घेऊन गेलो असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। दरम्यान या पथदिव्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्यानं पंकजचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत ग्रामसेवक संग्राम चांडे, सरपंच अर्चना भुसाळ, संजय शिखरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर।